Will AI replace accountant in upcoming future? अकाउंटंटचं काय होणार आहे? जे मुलं कॉमर्समध्ये आहेत त्यांना भीती आहे. जे ऑलरेडी अकाउंटिंग क्षेत्रात 20-20 वर्षाला काम करतात, नाव दे हॅव ऑल्सो फिअर की माझा जॉब गेला तर काय, मी एवढे EMI घेऊन बसलो आहे, एवढ्या फॅमिली कमिटमेंट आहेत. सर टेन्शन नका घेऊ. आज तुम्हाला मी सांगणार आहे की AIचा इम्पॅक्ट कुठे होऊ शकतो, कुठे होऊ शकत नाही. सो यू नीड टू आयडेंटिफाय तशी प्लेस तुम्हाला ओळखायची आहे की ज्यामध्ये तुमचा AIचा इम्पॅक्ट तुमच्या जॉबवर होणार नाही. आय एम नॉट सेइंग की इम्पॅक्ट होणार, इम्पॅक्ट 100% होणार आहे, पण ते कुठल्या स्केलला ते तुम्हाला चेक करायचं आहे. आणि तुम्ही जर त्या स्केलवर असाल तर यू विल हॅव टू चेंज युअर सेल्फ. तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल जेणेकरून तुम्ही AIशी कॉम्पीट करू शकाल. चला, सो बेसिकली बाय एक रिसर्च आहे जे म्हणते की 2030मध्ये म्हणजे येणाऱ्या काही 4 ते 5 वर्षामध्ये अकाउंटंटच खूप कमी होईल, कारण का AI टूल्स एवढे ॲडव्हान्स येतील की अकाउंटिंगची आपल्याला गरज लागणार नाही. सो द फर्स्ट क्वेश्चन इन माय माइंड की अकाउंटिंग बंद होणार आहे का? सेकंड, ॲज अ स्टुडंट मी काय केलं पाहिजे हा एक प्रश्न आहे. तिसरं, आता मला जॉब तर हवा आहे बिकॉज आय नीड टू अर्न माय लिव्हिंग. तो कंपन्यांना काय स्किल एक्सपेक्टेड आहे? कारण का बघा, अकाउंटिंग संपणार नाही आहे. भले तुमचा माझा जॉब जाऊ शकतो, पण अकाउंटिंग संपणार आहे का? नाही. इन्कम टॅक्स नाही, GST नाही, बिकॉज दीज आर द मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स. सो कंप्लायन्स पार्ट राहणार आहे. फक्त विल हॅव टू ॲक्वायर दोज स्किल्स टू गेट इन टू दोज रिक्वायरमेंट्स. ओके, अँड हाऊ वी कॅन बी अ फ्युचर रेडी. तर ह्या 4 पॉईंट्समधनं आज आपण डिस्कशन करणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा, तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की मी काय केलं पाहिजे. इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. इव्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिलं टॅली आलं अराउंड 1995मध्ये. लोकांना भीती होती की माझा जॉब गेला तर, कारण तेव्हा मॅन्युअल अकाउंटिंग खूप लागायचे. त्यानंतर 2005मध्ये आल्या ERP सिस्टीम आहे ना, ज्याने मॅन्युअल अकाउंटिंग अजून कमी झालं. कारण का तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं ERPवर, त्याचं अकाउंटिंग ऑटोमॅटिक होतं. नॉट लाईक अ टॅली, बट अकाउंटिंग होत होतं. मग तिसरं GST पोर्टल. GST पोर्टलला पण तुम्ही इनवॉइसेस अपलोड करू शकता. सो इवन देर वॉज अ फिअर की माझं काम कमी तर नाही होणार. आणि 23मध्ये आलं ChatGPT मीन्स AI टूल्स, त्याने भीती अजून वाढली. ठीक आहे. सो वन थिंग कॅन गॅरंटी, हे जे इव्होल्युशन आहे यामध्ये टेक्नॉलॉजीने मॅन्युअल वर्कला रिप्लेस केलेलं आहे, बट जजमेंटला रिप्लेस नाही केलं. सो यू विल हॅव टू डेव्हलप मोस्ट इम्पॉर्टंट स्किल, दॅट इज ॲनालिटिकल स्किल. हे जर स्किल तुमच्याकडे असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण का आता जो पुढचा जो फ्युचर, इट इज ऑल फॉर इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस, बिकॉज डेटा विल बी गिवन बाय AI टूल्स. आहे ना, आपण AI टूल्सपासून डेटा वी कॅन प्रोसेस ॲट अ व्हेरी फास्टर रेट. तो डेटा प्रोसेस करून होईलच, त्याने काम कमी होणार आहे. पण तुम्ही जर तुमचं ॲनालिटिकल स्किल चांगला असेल, तुमचा बेसिक कॉन्सेप्ट चांगला क्लिअर असतील, तुम्ही व्यवस्थित काम केलं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सो वी नीड टू फोकस ऑन ॲनालिटिकल स्किल अँड दिस इज द फ्युचर. नाव आता एक आपण एक ॲनालिसिस केलं की AI कुठलं काम करू शकतं. कारण का मी म्हणलं इम्पॅक्ट तर होणार आहे, मी असं म्हणणारच नाही की जॉब कमी नाही होणार. सो दीज आर द जॉब AI कॅन परफॉर्म. सो ॲज अ सेड, जे जॉब रिपीट्स आहेत ते संपणार आहेत. फॉर एक्झाम्पल वाउचर एंट्री, ईमेल ड्राफ्ट करणं, MI समरी, GSTच्या बेसिक कॉन्सेप्ट ज्या आहेत आणि बेसिक कंप्लायन्सच्या बेसिक क्वेरीज, एक्सेलचे फॉर्म्युला, इनवॉइसेसवर डेटा स्कॅन करणे, त्याला एक्सपोर्ट करणे. सो रिपिटेटिव्ह जॉब जर असतील तर येस, यू नीड टू फिअर. सो इफ यू आर डुईंग रिपिटेटिव्ह जॉब, देन टुडे और टुमॉरो यू विल फेस द चॅलेंज की AI विल टेक युअर जॉब. ओके, और AIमुळे तुमचं काम कमी होऊन तुमची सॅलरी नाही वाढणार. मी असं ना की जॉब घेतला जाईल, बट स्टील देर विल बी सम इम्पॅक्ट. करेक्ट ना. बट इफ यू फोकस ऑन अगेन क्रिटिकल थिंकिंग, ओके, की ॲज अ सेड की ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, त्याला काही प्रॉब्लेम नाही, बिकॉज दॅट कॅनॉट बी डन बाय AI. ॲज अ सेड, मी जर आजारी पडलो तुम्ही ChatGPT विचारून गोळी नाही घेणार. आय गो टू डॉक्टर, बिकॉज त्याच्या जजमेंटच्या बेसिसवर मी गोळ्या घेईन. ओके ना. इवन डिझीज सेम जरी असेल तरी डॉक्टर प्रत्येकाला गोळ्या वेगळ्या देतो. सो दॅट रिक्वायर ॲनालिटिकल स्किल. सो दॅट इज वॉट. सो हे मतलब या एरियातले तुमचे जॉब असतील तर येस, ते जॉब जाऊ शकतात. पण तुम्ही जर काही ॲनालिटिकल काम केलं, काही थिंकिंग केलं, प्रॉपर इंटरप्रिटेशन काम केलं तर तुमचा जॉब सिक्युअर्ड आहे. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे ChatGPTचं एक्झाम्पल आहे. मी एक जर्नल एंट्री पास करायला सांगितली. काय की मी एक मशीन परचेस केलं 5 लाख रुपयाचं, त्यात 18% GST आहे.
आणि मित्रांनो मी ChatGPTवरून घेतलेलं आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता. त्याने एंट्री डायरेक्ट पास केली. बघा आता अकाउंटिंग ॲटोमेट झालं का? 100% झालं. अकाउंटंट जॉब गेला का? येस म्हणू तर शकतो. पण त्याने इथं CGST अँड HGST ॲझ्युम केलं. इट कुड बी IGST ऑल्सो. सो दिस इज वॉट. सो एंट्री ॲरिथमॅटिकली करेक्ट आहे. ओके, त्याने GST पण प्रॉपर स्प्लिट केलं आहे. पण याला काय गोष्टी नाही कळणार? प्लेस ऑफ सप्लाय नाही कळणार. कसं कळणार सांगा मला? ते इनपुट्स तुम्हाला द्यावे लागतील आहे ना. तो प्लेस ऑफ सप्लाय नाही करणार. ते GSTसाठी एलिजिबल आहे का नाही ते नाही कळणार. वेंडरचं GST नंबर व्हॅलिड आहे का नाही ते नाही कळणार. सो दिस आर द लिमिटेशन अँड यू नीड टू फाइंड स्कोप ओव्हर हिअर. ओके, अशा प्रकारच्या कामांना AIचा काहीच इम्पॅक्ट होणार नाही. बट ओनली पासिंग अकाउंटिंग रिपिटेटिव्ह रुटीन वर्क येस करेक्ट ना, AIचा इम्पॅक्ट त्याच्यावर होणार आहे. सो एक्झाम्पल आहे, लाईव्ह एक्झाम्पल आहे की जनरेटर त्याने पास केली आहे, पण ती करेक्ट आहे का नाही बघायला तुमची गरज लागणार आहे. सो कुठे कुठे AI काम नाही करू शकत, इथं तुम्हाला तुमचा स्कोप वाढवायचा. पहिलं GST नोटीसला हँडल करणं, इन्कम टॅक्सची स्क्रुटिनी, क्लायंटला मीटिंग करून सांगणं, बिझनेस डिसिजन, लिटिगेशन, टॅक्स प्लॅनिंग. हिअर यू नीड पर्सन लाईक, मतलब वी नीड पर्सन लाईक यू इन द सेन्स क्वालिफाईड पर्सन इज रिक्वायर्ड. सो तुम्ही जर प्रॉपर नॉलेज घेतलं असेल, किती जरी AI टूल डेव्हलप झाले, या जॉबला काहीच प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला तुमचं स्किल या एरियामध्ये बिल्ड करायचं आहे. अगेन आय सेड दीज आर ऑल ॲनालिटिकल स्किल्स. इंटरप्रिटेशन, GST नोटीसला रिप्लाय करणं स्किल आहे. तुम्हाला ती नोटीस व्यवस्थित वाचता आली पाहिजे, स्किल सेट पाहिजे, त्याला एक्सपिरियन्स पाहिजे. इन्कम टॅक्सची स्क्रुटिनी आहे, टॅक्स प्लॅनिंग कसं करायचं. प्रत्येक क्लायंटचं टॅक्स प्लॅनिंग वेगळं असतं आणि टॅक्स प्लॅनिंग करताना त्याची फॅमिली बॅकग्राऊंड पण समजून घ्यावी लागते की त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण अर्न करत आहे, कोण नाही करत आहे, त्याचा पर्पज काय आहे. करेक्ट ना, त्याला कोणत्या स्कीममध्ये जायचं आहे, न्यू स्कीममध्ये जायचं आहे का ओल्ड स्कीममध्ये जायचं आहे, या सगळ्या गोष्टी न्यायला पर्सनल टच लागतो. विदाऊट दॅट यू कॅनॉट डू. मला सांगा तुम्ही करू शकता काय? नाही, AI कॅनॉट डू दिस. आणि त्याने केलं तरी ते परत व्हेरीफाय करायला तुमची गरज लागणार आहे. सो बिल्ड युअर स्किल इन दिस एरिया, देन ओनली यू विल सर्वाईव्ह. अदरवाईज 2030ला जे AIची वेव येणार आहे त्यात तुमचे जॉब 100% जातील. सो रिपीट जॉब असेल, यू नीड टू डेव्हलप सर्टन स्किल्स. ओके नाव सो काय काय गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. बघा आता जो AI अनेबल अकाउंटंट असेल आहे ना, म्हणजे ज्याला अकाउंटिंग पण येते आणि AI पण येते. आता एवढे सगळे गोष्टी कंबाईन होऊ शकतात AIमध्ये. अकाउंटिंग, GST, इन्कम टॅक्स, एक्सेल, बिझनेस ॲडवायझरी, कम्युनिकेशन, पॉवर BI, हे सगळे स्किल्स आहेत जे तुम्ही डेव्हलप केले पाहिजेत. पण अगेन नुसते स्किल नाही, अकाउंटिंग तर तुम्हाला आत्ता येते, GST पण आत्ता पण येते, इन्कम टॅक्स तुम्हाला आत्ता पण येते, पण ते कशा लेवलचं पाहिजे की तुम्ही ते विथ AI ऑल्सो यू शुड बी एबल टू वर्क. ओके, सो त्यासाठी तुम्ही काय करू शकता, आपला ITAPचा कोर्स आहे ज्यामध्ये आपण अकाउंटिंगला प्रॅक्टिकल अकाउंटिंग करू शिकवतो. ओके, सो यू विल लर्न हाऊ प्रॅक्टिकल अकाउंटिंग इज डन. हाऊ, जसं मी तुम्हाला GSTची एंट्री दाखवली, प्लेस ऑफ सप्लाय, टाईम ऑफ सप्लाय, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकवतो विच कॅनॉट बी डन बाय AI. GST कंप्लायन्स, GST रिटर्न फाईल करायला आता GSTच्या पोर्टल तुम्ही गेला ते तुम्हालाच फाईल करावं लागेल, तिथं AI टूल नाहीच आहे. इन्कम टॅक्समध्ये फायलिंग करायचं आहे ते आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवतो. सो हे जे स्किल्स आहेत, एक्सेलचं ॲटोमेशन, AI प्रॉम्प्टिंग, हे आम्ही तुम्हाला शिकवतो. ऑफिस सिम्युलेशन अँड इंटरव्ह्यू स्किल, हे जे ITAPचा जो मॉडेल आहे यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी कव्हर करतो. आता याचा फायदा काय होतो, तुम्हाला AIची भीती नाही, कारण का आम्ही AIचा सिलेबस पण यामध्ये कव्हर करतो की काय काय यामुळे इम्पॅक्ट होऊ शकतो, कुठली कामं रिपिटेटिव्ह होऊ शकतात. सो इन सिम्पल वर्ड्स एरिया तोच आहे, GST, इन्कम टॅक्स, अकाउंटिंग, हे कधी समजणार नाही. पण यू नीड टू अपग्रेड युअर स्किल, यू नीड टू बी मोर ॲनालिटिकल. मी सारखं म्हणतो त्याचं रिझन असते, तुम्हाला स्वतःला ॲनालिटिकल बनवावं लागेल, इंटरप्रिटेशन स्किल डेव्हलप करावं लागतील, तरच या गोष्टी शक्य आहेत. तर ITAPचा आपला जो कोर्स आहे PBA, त्यामध्ये आम्ही तुम्हाला हे प्रॅक्टिकल अकाउंटिंग शिकवतो आणि 100% जॉब गॅरंटी विदिन 90 डेज आहे. सर, तर तुम्हाला जर तुमचं करिअर AI प्रूफ करायचं असेल, करेक्ट ना, तर काय तुम्हाला करणं गरजेचं आहे. सो फ्युचर डझंट बिलॉंग टू AI, इट बिलॉंग्स टू अकाउंटंट हू यूज AI. सो आता तुम्हाला AI तर वापरावं लागेल, पण जे अकाउंटंट प्रॉपरली AI वापरतील त्यांचा जॉब सर्वाईव्ह होईल. सो AI कॅन बी अ हेल्पिंग टूल इन युअर जॉब. ओके, सो मेन टास्क तुम्ही करायचं आहे, रिपिटेटिव्ह टास्क AIला करू दे. सो
कीप ए फॉर रिपीटेड टास्क अँड यूज युअर ब्रेन अँड दॅट इज पॉसिबल ओनली बाय डुईंग सर्टन ॲडव्हान्स कोर्सेस. ओके, सो आपल्याकडे खूप ॲडव्हान्स कोर्सेस आहेत ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण रिअल लाईफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. GSTच्या नोटिसेस कसे हँडल करायचे याचं प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. सो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बस एक थॉट प्रोसेस तुम्ही द्या की तुम्ही आत्ता जे स्किल ॲक्वायर्ड करताय ते जर AI प्रूफ नसेल तर नक्की iTabला व्हिजिट द्या. तुमचं करिअर AI प्रूफ करा. ठीक आहे, बिकॉज वी कॅनॉट सर्वाईव्ह विदाऊट AI आपल्याला अफेक्ट करणार आहे, पण वी नीड टू सेफ गार्ड अवर सेल्फ अँड अवर फॅमिली बिकॉज वी हॅव सो मेनी कमिटमेंट्स. सो दॅट इज पॉसिबल ओनली विथ द हेल्प ऑफ iTab सर्टन प्रॅक्टिकल ट्रेनिंग टूल्स अँड कोर्सेस. तर लवकर आपल्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा आणि मग तुम्हाला नक्की आयडियल की एक्झॅक्टली मी काय काय करू शकतो आणि अकॉर्डिंगली सिक्युअर युअर करिअर. सो मित्रांनो, थँक्यू सो मच आणि याच्या पुढचे 2 व्हिडिओ पण बघायला विसरू नका. थँक्यू अँड बाय बाय.